चला आले का रे सर्व? सुरू करायचं का? चला. तर आपला पेपर नंबर किती आहे? 73. त्याचं सोल्युशन 100. असे 50 प्रश्न आहेत. तर प्रश्न 51वा. एका क्रिकेटच्या सामन्यात पहिल्या 9 खेळाडूच्या धावाची सरासरी किती रे? 24. खेळाडू किती आहेत? 9. नंतर 10व्या फलंदाजाने काही धावा काढल्यामुळे तो बाद झाला. बघा 10व्या सुद्धा फलंदाजाने काहीतरी धावा काढल्या आणि तो बाद झाला. मग 10 खेळाडूच्या धावांची सरासरी किती आहे? 25. तर 10व्या खेळाडूच्या धावा किती? आता 10व्या खेळाडूच्या आपल्या धावा काढायच्या आहेत. तर आपल्या शॉर्टकट पाहिजे का लॉंग कट? शॉर्टकट पाहिजे. चला लक्ष द्या. आता शॉर्टकट जर काढायचा असेल तर हे आधी पुसून घेऊ द्या. चल तर शॉर्टकट घेऊ आपण. सुरुवातीला खेळाडू किती होते रे? खेळाडू म्हणलं मी. खेळाडू किती? खेळाडू 9 खेळाडूची सरासरी काय आहे? किती आहे? आता 10वा खेळाडू आला. 10वा सरासरी धावा किती झाले रे? आता 10व्या खेळाडूच्या आपल्याला काय काढायचे? धावा काढायचे. त्याने किती धावा काढल्या? सुरुवातीच्या सरासरीपेक्षा सरासरी वाढली का कमी झाली? सॉरी, व्यक्ती वाढले का कमी झाले? वाढले. किती वाढला? सुरुवातीच्या सरासरीपेक्षा नंतरची सरासरी वाढली का कमी झाली? कितीने वाढली? बघा सरासरी आणि व्यक्ती फरक कसा वाढला? 1 ने. जर समजा फरक सारखा वाढला असेल तर काही चेंजेस करायची गरज नाही. दोन्हीकडे पण काय आहे रे? प्लस. काय आहे? प्लस. मग प्लस प्लस असेल तर डायरेक्ट प्लस करायचं. 9 आणि 25 यांची बेरीज करा. किती? त्या 10व्या खेळाडूने किती रन काढले? किती काढले? याचं उत्तर आहे 34. काय अवघड? समजतंय? सरासरी शिकवताना आपण डिटेल घेऊ, त्याच काय अडचण नाही. पण आता तुम्हाला 9 खेळाडूची सरासरी किती होती? 24. आणि 10 खेळाडूची सरासरी किती होती? 25. बघा पहिल्या सुरूला खेळाडू वाढला, इथं 1, सरासरी पण वाढली 1. मग सरळ दोन्हीकडे प्लस प्लस असेल तर डायरेक्ट काय करायचे? बेरीज. 9 आणि 25 यांची बेरीज केली तर किती आली? 34. मग 10व्या खेळाडूने एकूण किती धावा काढल्या? 34. कळालं? समजतंय का? फरक सारखा नसेल तर मग ते त्या सरासरीच्या वेळेस मी सांगतो त्यांना घेऊ. आताची क्वेश्चन घेऊया. तर तेव्हा काय करायचे? फरक सारखा नसेल तर इथं सरासरीमध्ये जर फरक वेगळा असेल, बघा लक्ष द्या, सरासरीमध्ये जर फरक वेगळा असेल तर त्या सरासरीतल्या फरकानं मूळ व्यक्तीला काय करायचा? गुणाकार. काय करायचं? गुणाकार. आणि त्या गुणाकार केल्याच्या नंतर जर दोन्हीकडे प्लस प्लस असेल तर नंतर सुद्धा बेरीज. आणि 1 प्लस आहे 1 मायनस असेल तर काय करणार? वजन. कळालं? आता फरक वेगळा असेल तर काय करायचं? फरकाने सुरुवातीच्या व्यक्ती सोबत काय करायचे? गुणाकार. आणि गुणाकार करून नंतर काय करायचं? बेरीज. काय अडचण? चला त्यानंतरचा प्रश्न बघा 52 नंबर. एका संख्येतून 4 वजा करून, एका संख्येतून 4 वजा करून वजा बाकीला 4 ने भागले तर भागाकार काय येतो म्हणे? 2. मग त्या संख्येतून 4 वजा करून येणाऱ्या वजाबाकीला जर 4 ने भागले तर भागाकार किती येईल? तर लक्ष द्या, इथं थोडीशी मिस्टेक होती. तर लक्षात ठेवा. बघा ती संख्या काय आहे? एक्स घेतली. एक्स या संख्येतून आपण 4 वजा करून येणाऱ्या वजाबाकीला जर इथं काय जे काही वजाबाकी येणार आहे त्या वजाबाकीला जर आपण 4 ने भागले तर भागाकार काय येतो? 5. असं होतं ते वाक्य. तिथं मिस्टेक आहे तर लक्ष द्या. तर तिथं मिस्टेक आहे प्रश्नात. मग आता त्या संख्येला कोणत्या? त्याच संख्येला मग आता ती संख्या कोणती आहे काढायचे? या 4 न जर 5 ला गुणलं तर काय येतं रे? 20. मग 20 या संख्येला जर 4 न भागलं तर भागाकार काय ते? 5. मग आता आपल्याला ती संख्या काढायची तर x मायनस 4 बरोबर किती रे? 20. हे मायनस आहे, तिकडे गेल्यावर काय होईल? प्लस काय होणार? 20 प्लस 4. तर x ची किंमत काय येणार? 24. बघा x ची किंमत काय ते? 24. मग आता या 24 या संख्येतून पुन्हा काय सांगते? 24 या संख्येला पुढे काय म्हणलंय? तर त्या संख्येतून 4 वजा करून पुन्हा सुद्धा तेच उत्तर
20 ला 4 ने भागलं की भागाकार काय येणार आहे? हे असं मिस्टेक आहे तिथं. तर त्याचं उत्तर येते 5. पर्याय नंबर किती येतो? 2. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 53 बघा. दोन संख्यांचा लसावी किती दिला आपल्याला? 36. काय दिला? 36. तर खालीलपैकी कोणती संख्या आणि त्यांचा काय असेल? मसावी. तर लक्षात ठेवायचं, लसावीला काय रे? लसावीला मसावीने पूर्ण भाग जातो नेहमी. काय जातो? पूर्ण भाग जातो. मग आता मला सांगा, लसावी किती दिला आपल्याला? किती दिला रे? आपले पर्याय काय आहेत बघा? 16, 8, 9, 10. या 4 पर्यायापैकी या 36 ला कोणत्या संख्येने भाग जातो रे? कोणत्या संख्येने? याचं उत्तर काय असेल बघा? 36 ला जर 9 ने भाग दिलं तर भागाकार काय येतो? 4. तर याचा मसावी काय असेल? 4. तर या संख्या सुद्धा तेच आहेत आणि लसावी आणि मसावी सुद्धा तेच आहेत. बघा, याला जर भाग दिला तर 9 चौक 36. या 4 चे अवयव पाडले तर काय अवयव पडतील? 1 आणि 4. मग आता 9 न मसावीनं त्या असामायिक अवयवाच्या गुणोत्तराला जर गुणाकार केला तर त्या संख्या भेटतात. 9 न इकडे गुणलं तर 9 1 9, 9 चौक 36. मग त्या दोन संख्या पण तेच आहेत आणि त्यांचा लसावी आणि मसावी पण काय आहे? तेच. म्हणजे या संख्यांचा लसावी काढला तर 36 येतो आणि यांचा मसावी काढला तर 9 येतो. म्हणून उत्तर काय येणार आहे? 9. त्यानंतरचा प्रश्न बघा, लक्ष द्या. प्रश्न क्रमांक 54. प्रश्न क्रमांक 54. 54 मध्ये काय करायचे? 38/9, 33/8. 38 छेदामध्ये किती? 9. 33 छेदामध्ये किती? 8. 25 छेदामध्ये किती रे? 6. आणि 29 छेदामध्ये किती? 7. आता याला भाग द्या. कशाने भाग जातो? 9 ने. 9 चौक उरले, पॉइंट दिला, पुढं झाले 20. 9 दोन्ही 18. पॉइंटचा नंतर 2 2 काढा, नसेल तर दुसरा एक काढा आणखी. 18 उरले, पुन्हा किती? 2. पुन्हा 9 दोन्ही. मग याचं उत्तर आलं 4.22. इकडं 8 चौक 32. उरला 1, झाले 8. 8 1 शिल्लक उरले 2. 8 दोन्ही. पुढं 6 चौक उरला, झाले 10. पुढं 6 1 उरले 6 6. इकडं 7 त्रिक 21. 7 चौक शिल्लक उरला 1. पॉइंट दिला. पुन्हा 7 1 उरले, झाले 30. मग 7 चौक बघा, लक्ष द्या. दशांश नंतर दशांशच्या अगोदर 4 आहे, 4 आहे, 4 आहे, 4 आहे. सर्वात जास्त कोणाचा आला रे? 4.22. आणि सर्वात कमी कोणाचा आला? 4.12. मग सर्वात लहान विचारलं तर उत्तर काय येईल? 33/. आणि सर्वात मोठा विचारला तर 38/9. आपल्याला विचारलं लहान तर 33/ किती रे? 8. त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 55.